सकाळी 5:15 नाही आता किती वाजले 5:40च्या दरम्यान निघालो. आपण चाललो आहोत. कुठे चाललो आहे? कर्नाळा किल्ला. वरे आहे ड्रायव्हर आपला. रस्ता सुसाट. इधर से हल्लो मित्रांनो, चढा लवकरात लवकर गाडीमध्ये. ब्लॉग्स कंटिन्यू चालू राहणार आहे. कर्नाळा बस स्टँडची पनवेल ट्रेन पकडून 2 जण त्या साईडला गेलेले आहेत. ट्रॅव्हल करत नाही त्याच्यामुळे नॉट स्मार्ट गाईज. या धन्यवाद. व्हेरी गुड. क्या रे तुम लोग ट्रॅव्हल नाही करते ना कभी? सकाळचे 7 वाजले आणि 7 वाजल्यानंतर आता आपण पोचलो पनवेल स्टेशनच्या इथे आसपास. किती वेळ लागेल दादा? व्हेरी गुड. जाऊ द्या आरामात 20-25 मिनटामध्ये आता आपण पोचणार आहोत. पोचल्यानंतर ट्रेक चालू करूया. आता वाजत अराऊंड 7:10 आणि संकेत जगदाळे यांचा उपवास असल्यामुळे 3 जणांमध्ये जेवण आहे. आणि स्पॉन्सर संकेत जगदाळे आहेत. करत चालतं. वासुदेव बळवंत फडकेजी यांचा वाडा आपण बघितलेला आहे. आणि वाड्यामध्ये सुंदर असं इथे लिहिलेलं आहे सगळं. ओहो थांबा उतर ना. साहेबांनी आपल्याला दाखवलं. अतिशय मनापासून सगळं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे कसं काय गरज होती का त्यांना दाखवायची? नाही, तरी त्यांनी दाखवलं. मला तर मोठेपण. कर्नाळा पक्षी अभयारण्य. पण 3 तासाचा ट्रेक आहे येऊन जाऊन. विल डू द बेस्ट. इट्स 7:41 राईट नाव. वी आर ॲट द बेस. आणि तिथून आता आपण चालत जाणं. तिकडे सगळ्यांची चेकिंग वगैरे अतिशय सुंदररित्या सगळे चालू आहे. द ट्रेक इज गुड. कॅमेरा इज ऑल्सो गुड. इथून कर्नाळा ना, बाकी सगळं ठीक आहे ना? चला येऊ का? कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग अतिशय सुंदर असं जंगल आहे. आणि जंगलामध्ये 2 सँडल पीपल. 2 किलोमीटर फक्त डेली चालतो आपण 2 किलोमीटर. थोडी श्वास फुल रही है. हे बघा सगळ्यांची इथं वाट लागली, पण सांगणार माझी लागली. तू कसा पण उभा राहा, चांगलाच दिसशील. पोट आत घे. घाम काढला मित्रांनो. पावसाळ्यात नाही, पावसाळ्यात चुकून पण येऊ नका. म्हणजे जेवढा कार्डिओ जिंदगीमध्ये नाही गेलाय तेवढा या 500 मीटरमध्ये केला मी. कर्नाळा किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत आता आपण पोहोचलो. इथून पायवाट इज गुड, पण थोडा श्वास वर खाली होतो. म्हणून थोडाच मध्ये 10 मिनटं 5 मिनटं चालल्यावर 10 मिनटं चालल्यावर शब्द ऐकत नाही तुम्ही लोक. 10 मिनटं चालल्यावर 30 ते 35 सेकंदाचा मोजून ब्रेक घ्यायचा, जास्त नाही घ्यायचा. चला ग्रुपमध्येच फिरा. आणि वरती जातात ते त्यांना जाऊ द्या. आपल्या शरीरानुसार हळूहळू हिम्मत ठेवा, हिम्मत. अच्छा, ऑलमोस्ट 2/3 आपण चढलेलो आहे. आणि 2/3 चढल्यानंतर
आय थिंक कॅमेरा बंद करून डायरेक्ट वरतीच चालू करेल. चलिये चलिये आ रहे हम. आत्ता ऑलमोस्ट आपण टोकावर पोचलेलो आहे आणि आहे ना ऑलमोस्ट आहे ना. येस येस. आता तिथून हार्डली असेल 5-10 मिनिटाचा वॉक. दोघं गेले काय नाही बघा, शेवटी किती गेले ते वर आम्हाला भेटणार आहेत. सो ब्युटिफुल. पूर्ण रस्ता दिसतोय का पनवेलचा रस्ता आहे. सोबत पाण्याची बाटली ऑलवेज पाहिजे, नाही तर तुमची गोष्टीसाठी एवढा ट्रेक घेतला गेला. हो 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 हो. जबरदस्त असा कर्नाळ्याचा किल्ला. अजून पीक लेवल बघू. पीक लेवल डायरेक्ट वरती जाऊ. हे आता मी आहे ना, हीच माझी पीक लेवल. नाही झेंडा आहे ना. आपण जाऊ शकतो. सगळ्याचा प्रश्न आहे. अरे काय म्हटलं तू? हा सगळं आता पाण्याचं चढाव नाही आता मला माझं बरोबर झालं. परत फोटो. हो 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 हो. तसं आता चढतानाचा तो व्हिडिओ पूर्ण काढलेला आहे, जसं थोडं थोडं जमेल तसं. पण उतरतानाचा व्हिडिओ अजिबात काढला जाणार नाही. हा ओनली 9:15 एवढं ऊन. 9:15 झालेत सकाळचे. फक्त सकाळी निघालो होतो आम्ही 6च्या दरम्यान घरातून आणि प्रचंड ऊन आहे. तर इथून खाली उतरायचा प्रवास पूर्ण चालू करणार आहोत. जाताना काय थांब 2 मिनिटं. मला वाटत नाही व्हिडिओ काढायची गरज आहे. हा जोशी जाताना आपण सरळ खाली जाणार होतो. येताना जेवढं काढले तेवढी काढली. हे संकेत माझाही काढाय. जाताना चांगल्या पद्धतीने फटाफट जाण्याचा प्रयत्न करायचा. व्हिडिओग्राफी वगैरे सगळं चांगली गोष्ट आहे, पण कसं आहे थोडं त्याला अशा चालायचं. चढताना आहे ना, हा थोडं प्रिकॉशन इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट प्रिकॉशन. म्हणजे थोडं तुम्ही एकटा माणसाने येऊ नये, कारण की सोबत माणसं असले का तुमचं मन विरंगुळा वगैरे राहतो. तुझं आहे का? थोरे पण बसलेला आहे, व्ह्यू पण एकदम सुंदर असा आहे. हे आपण आलो कुठून इथून. मी काढतोय. मी ट्रेक आपलं कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आता रिटर्न जाण्यासाठी आपण निघालेलो आहोत. 60 रुपये प्रत्येक तिकीट आणि त्याच्यानंतर 200 रुपये कॅमेराचे, अशी म्हणून टोटल कॉस्ट पडते. येण्यासाठी पनवेलपासून ऑटो वॉक आपण इथेच एंड करूया आणि आता निघालो आपण घरच्या दिशेने. दुपारी 12:30 किती 12:15 झाले, 12:15 झालेले. आता हा वेळ नाही आहे जाण्याचा, लोक चाललेत का माहीत का, पण हा घरी जाण्याचा वेळ. ठीक आहे, आता बघूया. इथून रिक्षा पकडून बॅक टू पनवेल स्टेशन आणि पनवेल स्टेशनवरनं आता आपल्या घरी. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि डोंट फॉरगेट टू क्लिक द बेल आयकॉन.